वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी उद्धव देशमुख यांनी आपल्या शेतामध्ये केळीची यशस्वी लागवड केली। मात्र श्रावण महिन्यामध्ये केळीला अपेक्षित भाव मिळत नव्हता। तेव्हा 2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत होता, जो अपुरा होता। त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कमी भाव मिळत असताना त्यांनी आपल्या केळी परदेशामध्ये निर्यात करण्याचा धाडसी निर्णय घेतला। सध्या उद्धव देशमुख यांची उत्कृष्ट दर्जाची केळी परदेशामध्ये विशेषतः इराणमध्ये पाठवली जाते। तिथे त्यांना प्रति क्विंटल 1700 ते 1800 रुपये इतका चांगला भाव मिळत आहे। देशांतर्गत बाजारामध्ये कमी भाव मिळत असताना परदेशातून मिळालेल्या या मागणीमुळे आणि चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। त्यांच्या या यशामुळे इतर शेतकऱ्यांसाठीही नवीन मार्ग खुले झालेत। माझं नाव शुभम साहेबराव लाडाने, माझं गाव पेकरजवळ, तालुका मानवत, जिल्हा परभणी। आज आम्ही मानवतून मुद्दाम देशमुख साहेबांच्या केळी बघायला आलो। सकाळी साहेबांची पोस्ट बघितली आणि आपल्या भागातून एक्सपोर्ट होऊ शकतं। आमच्याकडे केळीची बाग असल्यामुळे ते कसं आम्हाला प्रयत्न करता येईल त्यासाठी आम्ही साहेबांपर्यंत आलो। आणि तुम्ही जो मुद्दा मांडलाय केळी साठवण केंद्राचा, तो अतिशय चांगला मुद्दा आहे। कारण आपण बघाल तर नांदेडच्या जवळचा अर्धापूरचा भाग, हिंगोली, परभणी हे मराठवाड्यातले काही जे जुने केळी उत्पादक शेतकरी आहेत, बरोबर आहे। आता नवीन बेल्ट सोलापूरकडे तयार झाला आहे, तिथून एक्सपोर्ट जास्त होतं हे मान्य जरी असलं तरी इथली सुद्धा माती आणि वातावरण खूप सुपीक आहे, केळीसाठी सुटेबल आहे। ते व्हायला पाहिजे। ते जर झालं तर 100% शेतकऱ्याला अजून चांगली मदत होऊ शकते। किती केळी आहे? 3000। कसं व्यवस्थापन केलं तुम्ही? व्यवस्थापन म्हणजे लहान लेकरासारखं सांभाळलं। ऊन वारं पाऊस, पाण्याचं नियोजन 8 दिवसाला 15 दिवसाला फवारणी, ड्रिचिंग, निंदण, खुरपण। किती खर्च आला असेल तेवढे? अंदाजा आपल्याला 100 रुपये झाडाला खर्च आलेला आहे। त्याच्यात मिळायला पाहिजे आपल्याला 450-500 रुपयाला झाड जायला पाहिजे। 25 ची रास आहे आपली आजची, पण आता सध्या कमी येते। काय कारण आहे? काय भावच नाही। मग काय मागणी आहे तुमची? आम्हाला वाटायला कमीत कमी 2200-2300 रुपये खरेदी पाहिजे बॉक्सला। माग होती या महिन्यात श्रावणला पहिल्या तोंडाला 25-26 रुपये बी भाव होता। माग होती, आता का कमी झाली? आता काय श्रावण संपला, हे संपला, असं तसं म्हणायले। आता शेतकऱ्यापाशी आले होते, तुम्हाला माहित आहे। जसं की तुम्ही मेहनत घेतली त्याप्रमाणे तुम्हाला भाव मिळाला? नाही भेटलाच नाही। खर्च बी निघणं अवघड आहे अशानं। बापूराव देशमुख, राहणार हट्टा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, इथे रहिवासी आहे, शेतकरी आहे। आता सध्या आपल्या केळी राजेश बापूराव देशमुख, मुक्काम पोस्ट हट्टा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आपल्या इथे केळीचे उत्पादन सुरुवातीपासूनच भरपूर आहे। वसमत तालुक्यामध्ये केळीचं म्हणजे सर्वात जास्त उत्पादन आपल्या इथंच आहे। त्यानंतर जवळपास अर्धापूर, यासाठी आपल्याला साठवणुकीची म्हणजे साठवणूक नाही ना आपल्याला, म्हणजे आपली केळी लवकर खराब होते। त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला गोडाऊन साठवणुकीसाठी सिद्ध करावं लागणार, हे आपल्याला तयार करावं लागणार। त्याच्यामुळे आपली केळीला जास्त भाव मिळणार, म्हणजे जास्त दिवस टिकणार ना आपली केळी, आणि जास्त दिवस टिकल्यामुळे भाव जास्त मिळणार आपल्याला। आपण आता समजा आपण जर 1 एकर केळी लावली आपण सुरुवातीपासून, तर जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आला 1 एकरला। तर त्याचे आपल्याला शेतकऱ्याला प्लस मध्ये जर भाव कमी झाला तर आपल्याला पैसे कमी मिळालेत, आणि गोडाऊन असल्यामुळे भाव जास्त मिळणार, म्हणजे साठवणूक झाल्यामुळे भाव जास्त मिळणार, त्याच्यामुळे शेतकऱ्याला जास्त पैसे मिळणार, बरोबर आहे। मी उद्धव देशमुख, राहणार हट्टा। ही माझ्या शेतातली केळी 3000 रोप लावलेले आहेत। जवळपास आज 10 टन माल जाईल, 300-350 झाडा जवळपास जातील यामध्ये। आणि याला भाव हा आखाती देशातील इराण या देशात जात आहे, आणि याला आज त्यांनी 1700 रुपये भाव हा लावलेला आहे सध्या एक्सपोर्टरनी। आणि हा बाहेर देशामध्ये जवळपास जाण्यासाठी जे एक्सपोर्टर आले होते ते आताच पुण्याहून आले होते आणि जस्ट गेलेले असले तरी पण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपला या ग्रामीण भागात आपण तयार केलेला असल्यामुळं आज एक्सपोर्टला जात आहे। त्याच्यासाठी थोडासा जास्त खर्चिक थोडाफार येतो, आणि जरा देखरेख जास्त चांगल्या पद्धतीत केली तर नक्कीच आपल्याला लोकल मार्केटच्या 400 ते 500 रुपये भाव जास्तीचा भेटत आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्याचा नक्कीच जवळपास लाखामध्ये फरक पडतो। आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्याने जर तयार केला तर नक्कीच त्याला एकरी उत्पन्नात 1-2 लाख रुपये जास्ती वाढ भेटणार आहे।
खरं तर मागील आठवड्यात 2600 जवळपास भाव होता. तो आता मार्केट कमी जास्त होत असल्यामुळं मार्केटचा भाव कमी झाला आणि त्यांनी आज 1700 रुपयाने दिलाय. तो हायेस्ट मार्केट भाव आहे. पण आपल्या लोकल मार्केटचा 1300 ते 1200 भाव देत आहेत. तर आपल्याला एक 400 ते 500 एक्स्ट्रा बाहेर पाठवत असल्यामुळे, एक्सपोर्ट करत असल्यामुळे मिळत आहे. तुम्ही म्हणाले की आता त्याचं नेमकं कारण आपलं जे मार्केट चालतंय भारतातलं, ते बुरहानपूर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये बुरहानपूर इथं पूर्ण सेंट्रलला भारतातून मार्केट आहे आणि बुरहानपूरला जो रेट राहील त्या रेटवर सध्या इथं व्यापारी खरेदी करतात. ऍक्च्युअल एक्सपोर्टचा भाव हा कमी झालेला नाहीये, पण आपल्या व्यापाऱ्यांनी इथल्या बुरहानपूरच्या मार्केटवरचे रेट ठरल्यामुळं भारतातला भाव घसरला मार्केटचा, की आपला भाव शेतकऱ्याचा घसरत आहे. ऍक्च्युअल एक्सपोर्टचा हा माल जो आखाती देशात जाणार आहे, जवळपास याला 25 ते 30 दिवस लागणार आहेत बाहेर जायला. त्यामुळं त्याची पॅकिंग व्यवस्थापन त्या पद्धतीत केलं जातं की 25-30 दिवसानंतर तो पिकेल आणि तिथं उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना काय आव्हान करावं? शेतकऱ्याला आव्हान हेच राहील की आपण जास्त शेती करण्यापेक्षा थोडी कमी केली तरी हरकत नाही, पण क्वालिटेड शेती करा, ज्याचा तुम्हाला नफा भेटन आणि आत्महत्या वगैरे व्हायच्या नाहीयेत. भलेही तुम्ही खर्च कमी कसा करता येईल, शेतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढता येईल याची एक टेक्निक आहे. कमी पाण्यात कसं उत्पन्न काढता येईल याच्या पण टेक्निक आहेत. त्या आपल्याला अवलंबण्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक आहेत, मोफत आहेत. आपण पण आमच्या अनुभवानं आपण करू मोफत मार्गदर्शन. आणि नक्कीच शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न, आता केळीतून आमच्या मिनिमम या 10 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. 10 ते 12 लाख उत्पन्न येईल. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.